सुरुवातीस दुःखावेगाने मी स्वतःस कोंडून घेतले होते, परंतु मग लक्षात आले, नंदादीप लावण्याचे बळ कदाचित अंगी नसेल, पण त्या नंदादीपातील वात सारण्याचे कामही तितकेच पुण्याचे आहे. आज त्यांचे अपुरे राहिलेले कार्य पूर्ण करण्याची शपथ घेऊ आपण. यासाठी दादासाहेब भांडारकर आणि आपणा सर्वांचेच आशीर्वाद हवे आहेत मला. आज न्यायमूर्तींच्या धर्मपर व्याख्यानांचे संकलन प्रकाशित करू मी तेच पुण्यकर्म केले आहे असे मला वाटते. नमस्कार. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे घरातल्यांच्या मर्जीनुसार सारे विधी केले आणि प्रकाशनासाठी निघताना पहिले पुस्तक तुम्हास दिले. प्रकाशन झाले अगदी मनासारखे. मला फार बरे वाटते आहे स्वतः. मी मात केली आहे एकटेपणावर. स्वतःच्या बळावर उभी राहिले आणि एक महत्वाचे पुस्तक लोकार्पण केले. आज मी असेच वागावयास हवे होते ना तुम्हा.
थँक्यू. मला ठाऊक आहे तुम्हाला फार आनंद झाला असेल. तुम्ही आहात, सदैव सोबत आहात माझ्या. मी काय म्हणते, अगो ते रमेच्या दागिन्यांचे काय? म्हणजे हो म्हणजे आता त्या दागिन्यांचा तिला काही उपयोग आहे का, सांग बरे. सुभद्रा वहिनी, आपले या विषयावरून आधी सुद्धा बोलणे झाले होते. वाटण्यांवरून आणि हक्कावरून जर तुम्ही बोलणार असाल तर मला काहीही ऐकायचे नाहीये. त्या दागिन्यांचे काय करायचे हे रमा ठरवेल. हो ते सगळे ठीक आहे गो माई. नाही, माहेरून काय ते श्रीधन आले असेल ना 4 बांगड्यांचे, ते ठेव म्हणाव. पण बाकीचे दागिने रानड्यांचेच आहेत ना. हा आता माधवानी घातले असतील 4-5 डाग, तेही ठेव म्हणाव. अगो पण भाऊसाहेबांनी लग्नाच्या वेळेला रगड दागिने घातलेत, त्याचे काय? मला सांग माई, हे दागिने रानड्यांच्या सुनांना नको का मिळावयास? या रमेचा काय भरोसा, ती करायची त्या माहेरच्या सखूची धन. अगो नाही तर चटदिशी मनात आले ना तर दान करून टाकायची हो कुठल्या तरी संस्थेस. दागिने संस्थेस दान आणि वाड्याचे वसतिगृह. बघ करते की नाही हे रमा ते बघ. म्हणून म्हणते माई, दागिन्यांचे काय करायचे ना ते ठरव लवकरात लवकर. सुभद्रा वहिनी, मी तुम्हाला आधी सुद्धा सांगितले आहे, माझ्याच्याने नाही जमायचे हे. वाटलेच होते मला. नाही, मला वाटलेच होते तू अशी कच खाणार म्हणून. ती करून टाकेल सगळे धर्मादाय, तुलाही काही वाटायचे नाही. पण मी नाही हो असे होऊ द्यायची. रानड्यांच्या सुनांना हे दागिने मिळायलाच हवेत. तू बस इथे, मी आले, आत्ता बोलते तिच्याशी. आलेच मी. सुभद्रा वहिनी, काय गो, तुम्ही तिघी काय कान लावून ऐकताय? कामे नाही, कामे करा पटापटा. ही 2 टोके आता नाही सांगली जायची. काय होणार आहे तो परमेश्वरच जाणे. धर्मपर व्याख्यानांचे पुस्तक फारच उत्तम झाले आहे रमाबाई. न्यायमूर्तींच्या व्यक्तिमत्वास आणि कार्यास साजेल असे यथायोग्य स्मृतिपुष्प वाहिले आहे तुम्ही या पुस्तक रूपाने. होय, आणि वहिनीबाई, आपण या पुस्तकास लिहिलेली प्रस्तावना ही अगदी मार्मिक आणि हृदयस्पर्शी झाली आहे. ती धर्मपर व्याख्याने संकलित करणे फार महत्वाचे होते. यापुढील काळातही जगातील बदलत्या परिस्थितीमुळे हिंदुस्थानातही अनेक नवे बदल घडून येणार हे तर स्पष्टच आहे. मात्र काळ कितीही बदलला तरी मनुष्यास वैयक्तिक पातळीवर आणि समूह जीवनात देखील धर्म हाच गायडिंग फोर्स असतो असे स्वतःचे म्हणणे होते. मात्र या दोन्ही पातळ्यांवर माणसे तो सोयीस्कररित्या वापरतात ही फार मोठी धोकादायक गोष्ट आहे असे ते मानित. याकरिता धर्माचा खरा अर्थ शोधून वारंवार तो लोकांसमोर आणणे हे आपले कर्तव्य आहे अशी स्वतःची धारणा होती. भविष्यात धर्म हा समाजात कलह, वितुष्ट आणि दुही निर्माण करण्यासाठीच वापरला जाण्याची शक्यता दिसत असल्यामुळे धर्माविषयी योग्य ते विचार सतत साऱ्यांसमोर यावयास हवेत आणि परस्परांमध्ये, भिन्न धर्मियांमध्ये आदराची, स्नेहाची भावना वाढीस लागावयास हवी अशी त्यांची कळकळ होती. या दृष्टिकोनातून अनेक ग्रंथांचा तुलनात्मक अभ्यास करून स्वतःनी विविध प्रसंगी, विविध निमित्ताने अनेक व्याख्याने दिली. या साऱ्याचे एक संकलित पुस्तक असणे फार महत्वाचे आहे असे वाटले मला. जितके त्यांच्या अमूल्य विचारांची स्मृती म्हणून, तितकेच पुढील पिढ्यांसाठी मार्गदर्शक म्हणून सुद्धा.
थोडेसे का होईना पण काम केले. जीवासक्ती समाधान वाटते आहे माझ्या. आणि बरे का, तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे काम सुरू केल्यानंतर हळूहळू अबोला सुटला आहे. माझे मन बोलत असते आता त्यांच्याशी. बरे वाटले ऐकून. खरे सांगायचे तर तुमची ती अवस्था पाहून आम्हा साऱ्या जणींच्याच मनास फार हुरहुर लागून राहिली होती. त्याचा आता थोडा तरी परिहार झाला. बरे, निळकंठरावांच्या चिरंजीवास नारायण उर्फ नानूस तुम्ही दत्तक घेता आहात असे कळले. नाही म्हणजे न्यायमूर्तींचीच तशी इच्छा होती ना? हो, बरोबर आहे. परंतु रमाबाई, तुमच्या घरातील वातावरण मी गेले काही वर्ष अगदी जवळून पाहते आहे. तुमच्या शिक्षणासाठी घरात झालेला गहजब आणि त्यासाठी तुमचा झालेला छळ मला नीट ठाऊक आहे. तुम्ही आणि न्यायमूर्ती सौजन्याच्या मूर्ती असल्याने सारे हसतमुखाने सोसलेत. परंतु सारीच मंडळी तुम्हास अनुकूल आहेत अशा भ्रमात राहू नका. आता तुम्हास सावरून धरण्यास आणि घरातील मतभेद थोपवून धरण्यास न्यायमूर्ती हयात नाहीत. त्यामुळे यदा कदाचित काही अनवस्था प्रसंग ओढवला तर रमाबाई तुम्ही एकट्या पडाल. यासाठी दत्तक न घेतल्यास मिळकतीचा यथायोग्य विनियोग करण्यास तुम्ही अखेरपर्यंत अधिकारी राहाल रमाबाई. शिवाय दत्तक न घेताही तुम्ही नानू स्वतःच्या पुत्राप्रमाणेच पाहाल यात मला तिळमात्रही शंका नाही. मात्र हिंदू कायद्याप्रमाणे त्यास दत्तक घेतल्यास तो तुमचा कायदेशीर मुलगा आणि वारस होईल. आणि मग काही अनपेक्षित अडचणींना तोंड देण्याची वेळ येईल. तेव्हा याही दृष्टीने विचार करून पाहावा असे मी सुचवेन. आणि रमाबाई, वडिलकीच्या नात्याने आणि मायेने मी बोलत आहे हे बरीक लक्षात घ्या. जर मी काही अधिक उणे बोलले असेल तर मला क्षमा. नाही अन्नपूर्णाबाई, अहो तुमच्या हेतूविषयी माझ्या मनात थोडीशी सुद्धा शंका यावयाची नाही कधीच. किंबहुना स्वतःनी सल्लागार म्हणून नेमलेल्या साठे आणि नगरकर ह्या स्नेहांनी देखील घरातील काही मंडळींचे व्यवहार जोखून अगदी हाच सल्ला दिला आहे मला. परंतु मी स्वतःच्या इच्छेचा आदर राखून नानूस कायदेशीररित्या दत्तक घेण्याचे ठरविले आहे. काही महत्वाचे काम चालले आहे का? नाही, जीवाभावाच्या गोष्टी करीत होतो. बसा ना. नाही, नको. हे बघ रमे, मला तुझ्याशी जरा महत्वाचे बोलायचे आहे. आपण नंतर बोलायचे का? नाही, मला आत्ताच काय ती तड लावायची. जेव्हा बघावं तेव्हा तुझ्याकडे कुणी ना कुणीतरी आलेले असते. बरे तर मग बोला. अन्नपूर्णाबाई आणि काशीबाई काही परक्या नव्हेत. नाही, बरोबर आहे. आम्ही मात्र तुझ्यासाठी परके झालो, हो की नाही? जग झाले आपले आणि आपले झाले परके. असे का बोलता आहात सुभद्रा काकू? मग कसे म्हणू? कसे म्हणू सांग ना. मला सांग, नानूला दत्तक घेण्याविषयी काय ठरवले आहेस?
अगो आता माधवास जाऊन 1 वर्ष झाले. त्याची इच्छा नको का पूर्ण करावयास? मला सांग, रानड्यांपैकी रक्ताचे नात्याचे त्याच्याशिवाय दुसरे कोणी आहे का तुझे? नाही, लवकर काय ते मार्गी लाव, कळले का तुला? आणि ते तुझ्या दागिन्यांची देखील ना रानड्यांच्या सुनांमध्ये वाटणी करून टाक. गंगू, लक्ष्मी आणि माझी सगुणा. अगो आता ते पडून का ठेवायचे दागिने? नाही, तसाही त्या दागिन्यांचा आता तुला काही उपयोग नाही रमे, हो की नाही? अगो खंडीभर दागिने आहेत तुझे. तुला हवे असतील ना तर नानूच्या बायकोसाठी 4 डाग बाजूला काढून ठेव. सगळी मिळकत त्यालाच मिळायची म्हणा. आणि माधवानी त्या सखूसाठी निराळी व्यवस्था केलीये की नाही? मी काय म्हणते, सगळ्यातनं मोकळी हो. सगळे कसे ना यांच्या स्वाधीन करून टाक. अगो म्हणजे तू तुझे काम करायला मोकळी, हो की नाही? अगो आता या सगळ्यामध्ये गुंतून राहिलीस तर तुझे काम कसे व्हायचे? तुझ्या भल्यासाठीच सांगते मी रमे. काय मग हे मनावर. आणि सगळे दागिने या तिघींमध्ये वाटून टाक, कळले का? तुमच्यासाठी काही पाठवू का फराळाचे? नको. बरे,